श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत. अध्याय पहिला. प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम रक्तांगरक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं. कथा. कंथा टोपी च माला दंडकमंडलू कटायाकर रक्षक त्रैगुण्य हरित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. जय जय श्री जगतरक्षका. जय जयाजी भक्तपाला. जय 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 कलिमल नाशका. अनादि सिद्धी जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. मायाचक्र चालका अविनाशा. शेषशयना अनंतवेशा. अनामाता अनंता. जय जयाजी गरुडवाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना. रमा रमणा विश्लेषा. मेघवर्ण आकार शांत. मस्तकी किरीट विराजित. तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णले न जाय. विशाळ भाळा कर्णनयन. सरळ नासिका सुहास्य वदन. दंतपंक्ती कुंदक्याळ समान शुभ्रवर्ण विराजिती. रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी. कौस्तुभमणी विशेष. वत्सलांछानाय भूषण. तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभयमान. त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति. जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचर जन्मदाती. मूळ जननी तेची पै. जानूपर्यंत कर शोभती. मनगटी कंकणे विराजिती. कमलांची आकृती रक्तपंकज समान. भक्ता द्यावया अभयवर. सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र. चारी हस्ती आयुधे. कासे कासिला पीतांबर. विद्युल्लते तेज समान अपार. कर्दळी स्तंभा परिसुंदर. उभय जागा दिसतात. जेते भक्तजन सुखावती. ज्यांच्या दर्शने पतित तरती. ज्याचे अहोरात्र घ्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित. संध्यासागर समान रक्त. तळवे योग्य वर्णिती मंडित. वर्णिता वेदशीनले. 14 विद्या 64 कला. ज्याते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला. अल्पमती के विवर्णो. नारदादी मुनीश्वर. व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमू न शकले महिमांबर. तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जाणिता. समुद्र कन्या ज्याची कांता. तोच सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार. गजवदन शिवकुमार. एकदंत फर्शधर. अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर. 64 कलांचे मनोहर. रिद्धी सिद्धीचा दातार. भक्त पालक दयाळू. मंगल कार्याकरिता स्मरण. विघ्ने जाते विसरून. भजका होई दिव्य ज्ञान. देव वेदांत सार कळेपा. सकळ कार्यारंभी जाण. करीती ज्याच्या नामस्मरण. ज्याच्यावर प्रसादे नाना. ग्रंथ रचना करती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन. करुण माझे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता. मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता. ती बृहस्पृता नियमेली. मूढमती मी अज्ञान. काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक. अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक. विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सदिच्छा लादे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण. येते सखी निश्चये. देवी असती माता पितर. तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याची या नमस्कार. वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञान बाळ. घेतली असे थोराळ
ती पुरवणार दयाळा सद्गुरु आपणासी. नवमास उदरी पाळिले प्रसववेदते ते सोशिले. कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अतिकुमार. दत्तात्रेय नमियेला. तीन मुखे 6 हात. गळा पुष्प माळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित. विद्युलते समान. कामधेनु वासुनी जवळी. हाती धरली असे झोळी. जे पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊन श्वान. वसती समीप रात्रंदिन. त्याचे त्रिभुवनी नमन. मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन. करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण. हो आपुल्या कृपेने. वाढला कलीचा प्रताप. करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र. आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार. दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने. नास्तिक न मानिती वचने. दिवसोंदिवस हो महवने. कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय. प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय. भारतखंड जाहले. नाना विद्या आणि कला. असता लागी गेल्या सकला. ऐसी एक भोगेच्छ बळावला. तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने करणे. युगायुगा अवतार घेणे. नानाविध वेश नटणे. जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले. स्वाधर्माते विसरले. नास्तिक मती मातले. आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार. प्रत्यक्ष जो त्रिकुमार. अक्कलकोटी साचार. प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोटे आणि कोणत्या काळी. कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी. कोणासही कळेना. तो स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध. मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी. करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी. गावाची योजले. तुमचे स्वामी चरित्र महासागर. पावन कैसा पैल तीर. परी अध्यात्म सरकर करावे साचार. मीन तेथे जाहलो. किंवा अपाट गगन समान. अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरासी. उचलून घेईन काखेसी. किंवा खद्योत सूर्यासी. लोपवीन म्हणे तेजस्वे. तेथे माझी आळ. बाळ जाणून लढीबाळ. पुरविता तू दयाळ. दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्था. मी पणाची नसेची. ऐसे ऐकून या स्तुती. संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती. वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात. सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त. संतोषतील निश्चये. ऐसे ऐकून उभयवाणी. संतोष झाला माझी यामनी. यशस्वी होऊन लेखनी. ग्रंथ समाप्ती प्रीती जाओ. आता नमू साधु वृंद. ज्यासी नाही भेदाभेद. ते स्वात्सुमुखी आनंद. मय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर. जो शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती यालोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी. बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी. नमन माझे साष्टांग. कवी कुलमुखाटवंतस. नमिलेत कवी कालिदास. ज्यांच्या नाट्यरचना विशेष. प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन. ज्यांची ग्रंथरचना पाहून. ज्ञाते ही डोलविती मान. तयाचे चरण निमियले. ईश्वर चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी. मज दीनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ हो राहुनी. ग्रंथरचना करवावी. आता करू नमन. काकी श्रोते विरक्षण. महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर. ऐसा श्रोतृत्वा समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर. आपले कवित्व केवी आणू. परिथोराचे लक्षण. एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण. आदर करती तयाचा. संस्कृताचा नसे गंध. मराठी असे न शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद.
कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जो श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे पहावे न पाहता 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 जे अवगुण ग्राह्य ती चुकीच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व जाणीत ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महोदतींनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, घ्यावया मान सुज्ञांनीही अपमान न काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण त्या माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून हा हार त्याचा गुंफिला, कवी होऊन या माळी घातल्या श्रोतांच्या गळी, उभा ठाकून या बुद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास तो तेची पूर्ण अभागी, आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्ये प्रत्यक्ष शंकर ते जैसे जैसा सहस्त्रकार, दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान, यतिराज पल्लद कर विष्णुकवी होऊन भ्रमर, ज्ञान मधुस्तवर साचार रुंजी येते घालितसे, स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोढा, श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय समाप्त.